प्रकरण 2. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आतापर्यंत आपल्याला 118 मूलद्रव्ये माहिती झाली आहेत. परंतु इसवी सन 1800च्या सुमाराला फक्त 30 मूलद्रव्ये माहिती होती. या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यातला पहिला प्रयत्न म्हणजे डोबेरायनरची त्रिक. डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकांनी एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट पाडले. या गटाला म्हणायचं त्रिक. एका त्रिकामधल्या 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणु वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि असं दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतकं असतं. यासाठी त्यानं घेतलेली त्रिक याप्रमाणे होती. पहिलं त्रिक होतं लिथियम, सोडियम, पोटॅशियम. यामध्ये लिथियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान होतं 6.9. यामध्ये सोडियमचं अणुवस्तुमान काढण्यासाठी सरासरी घेतली लिथियम अधिक पोटॅशियम छेद 2 बरोबर 6.9 अधिक 39.1 छेद 2 बरोबर 23.0 आणि सोडियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान सुद्धा 23.0 आहे. म्हणजे या त्रिकाच्या बाबतीत डोबेरायनर यशस्वी झाला. दुसरं त्रिक त्यानं घेतलं कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. यामध्ये स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमान म्हणजे कॅल्शियम अधिक बेरियम छेद 2 बरोबर 40.1 अधिक 137.3 छेद 2 बरोबर 88.7 आणि स्ट्रॉन्शियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान होतं 87.6. परंतु सर्व ज्ञात मूलद्रव्यांचं वर्गीकरण डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकलं नाही म्हणून वर्गीकरणाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. यानंतर दुसरा वर्गीकरणाचा प्रकार होता न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. न्यूलँड्सनी त्यावेळेला माहिती असलेली मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमानुसार मांडली. सुरुवात झाली सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्यानी आणि शेवट थोरियम. त्याला असं दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म होते. उदाहरणार्थ सोडियम हे लिथियम पासून 8वं मूलद्रव्य आहे आणि दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. तसंच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून फ्लोरीनचे क्लोरीनशी साधर्म्य आहे. न्यूलँड्सनी या सारखेपणाची तुलना संगीतातल्या अष्टकांशी म्हणजेच थोडक्यात सप्तकांशी केली. आता त्रुटी. न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम फक्त कॅल्शियम पर्यंत लागू होत होता. न्यूलँड्सनी सगळी माहीत असलेली मूलद्रव्य 7x8 अशा 56 रकान्यांच्या तक्त्यात बसवली आणि हे करण्यासाठी त्याला काही जागांवर 2-2 मूलद्रव्य बसवावी लागली. यामध्ये काही भिन्न मूलद्रव्य एकाखाली एक आली. या उलट कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या Fe ला त्यांच्यापासून लांब अशा अधातूंबरोबर ठेवावं लागलं. नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँड्सच्या अष्टकात नव्हती. यानंतरचं वर्गीकरण मेंडेलीवची आवर्त सारणी. अणु वस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म मानून मेंडेलीवनी त्यावेळेला माहिती असलेली 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडली. या मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार ही आवर्त सारणीची रचना होती. याची वैशिष्ट्य म्हणजे मूलद्रव्यांच्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर झालेल्या हायड्राईड आणि ऑक्साईड संयुगांची रेणुसूत्र हे रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच त्यांच्या हायड्राईड आणि ऑक्साईड या संयुगांचे द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले गेले. त्याला असं दिसून आलं की ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते
आणि म्हणून मेंडेलिव्हचा आवर्ती नियम याप्रमाणे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्ती फल असतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या उभ्या स्तंभांना गण म्हणतात, तर आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आलं. उदाहरणार्थ बेरिलियमचं आधीचं अणुवस्तुमान होतं 14.09, तर ते बदलून 9.4 असं करण्यात आलं. तसंच आवर्त सारणीमध्ये मेंडेलिव्हनी शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी नावं देऊन मेंडेलिव्हनी त्यांची अणुवस्तुमानं 44, 68 आणि 72 अशी अनुक्रमे असतील हेही दाखवलं. आणि खरोखरच पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. यामुळे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची ही पद्धत लगेच स्वीकारली गेली. मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा नव्हती, परंतु जेव्हा हेलियम, निऑन, अर्गॉन या राजवायूंचा शोध लागला तेव्हा मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता मेंडेलिव्हनी शून्य गण निर्माण केला आणि त्यात बरोबर राजवायू बसले. पण असं असलं तरी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत काही त्रुटी होत्या. एक म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचं पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत सुस्पष्टता नव्हती. मेंडेलिव्हनी आवर्त सारणी मांडल्यावर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. त्यांना आवर्त सारणीत जागा कशी द्यायची हा एक मोठाच प्रश्न होता, कारण समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान तर अणुवस्तुमानं मात्र भिन्न होती. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानातली वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये अजून किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणं या आवर्ती नियमानुसार शक्य होत नव्हतं. हायड्रोजनचं स्थान. हायड्रोजन हा हॅलोजनांशी साम्य दाखवतो, तर हायड्रोजन आणि अल्कधातू यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही साधर्म्य आहे. मग याला गण 7 म्हणजे हॅलोजन का गण 1 अल्कधातू यामध्ये ठेवायचं याबद्दल संदिग्धता राहिली. यानंतर आला आधुनिक आवर्ती नियम. इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगांनी असं दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार किंवा प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे लक्षात आलं. आणि म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला, तो असा: मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल असतात. मग यामुळे जी नवीन आवर्त सारणी तयार झाली त्याला आधुनिक आवर्त सारणी किंवा आवर्त सारणीचे दीर्घरूप असं म्हणतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या बऱ्याचशा त्रुटी यामध्ये नाहीशा झाल्या, मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह यात सुद्धा दूर होत नाही. आता आपण आवर्त सारणीची रचना बघूया. आधुनिक आवर्त सारणीत 7 आडव्या ओळी म्हणजेच 1 ते 7 आवर्त, तर 18 उभे स्तंभ म्हणजे 1 ते 18 गण आहेत. आवर्त आणि गण यांच्या रचनेतनं चौकटी तयार होतात. चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीनं अणुअंक दाखवलेले असतात. प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. 7 ओळींशिवाय आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवल्या आहेत. यांना अनुक्रमे लॅन्थनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणतात. या श्रेणींसहित आवर्त सारणीत 118 चौकटी आहेत, म्हणजेच 118 मूलद्रव्यांच्या जागा आहेत. आता ही आवर्त सारणी पूर्ण भरली आहे. संपूर्ण आवर्त सारणी S खंड, P खंड, D खंड आणि F खंड अशा 4 खंडात विभागली आहे. S खंड हा गण 1 आणि 2 यांचा बनलाय, तर गण 13 ते 18 हे P खंडात येतात.
गण 3 ते 12 हे डी खंड, तर तळाच्या लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणी म्हणजे एफ खंड. डी खंडातल्या मूलद्रव्यांना म्हणायचं संक्रामक मूलद्रव्य. आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा दाखवता येते आणि या रेषेच्या मदतीने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकार दाखवता येतात. म्हणजे नागमोडी रेषेच्या आजूबाजूला धातू सदृश मूलद्रव्य, नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आणि उजव्या बाजूला सर्व अधातू. यानंतर आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. एका आवर्तात शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात थोडा फरक असतो, मात्र दूर असतील तर खूप फरक असतो. एका गणामध्ये म्हणजे एकाखाली एक असलेल्या मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मात सारखेपणा आणि प्रवणता दिसून येते आणि ही सर्व वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन संरूपणामुळे आहे. आता गण आणि इलेक्ट्रॉन संरूपण. गण 1 म्हणजेच अल्क धातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान आहे, म्हणजे 1 आहे. गण 2 मधल्या बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम या अल्कधर्मी मृदा धातूंच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. गण 17 बघितला तर फ्लोरीन, क्लोरीन यांच्या बाह्यतम कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन संरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. अणुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्य ही मानवनिर्मित आहेत, ती किरणोत्सारी आहेत आणि अस्थायी आहेत. आता आवर्त आणि इलेक्ट्रॉन संरूपण. या मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे. डावीकडून उजवीकडे जाताना आवर्तामध्ये जसा अणुअंक 1 ने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या सुद्धा 1 ने वाढते. म्हणजे दुसऱ्या आवर्तातल्या लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन या मूलद्रव्यांच्या के आणि एल या 2 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि अर्गॉन या मूलद्रव्यांच्या के, एल आणि एम या 3 कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तानंतर पुढच्या आवर्तात जाताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते. पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य आहेत. आधुनिक आवर्त सारणीतला कल. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जर आपण तुलना केली तर त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये नियमितता दिसते, याला म्हणायचं आधुनिक आवर्त सारणीतील कल. आता पहिल्यांदा बघूया संयुजा. मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुजा. अणू आकारमान. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात आणि अणू त्रिज्या म्हणजे अणू केंद्रक आणि बाह्यतम कवच यातलं अंतर. अणू त्रिज्या व्यक्त करण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरतात. 1 पीएम बरोबर 10⁻12 मीटर. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाते. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढतो, म्हणजेच केंद्रावरील धनप्रभार 1 एककाने वाढतो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढलेल्या केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात आणि म्हणून अणूचं आकारमान कमी होतं. पण गणामध्ये खाली जाताना मात्र अणूचं आकारमान वाढतं, कारण गणात खाली जाताना नवीन कवचाची
भर पडत जाते. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्यातलं अंतर वाढत जातं. यानंतर धातू अधातू गुणधर्म. आवर्त सारणीमध्ये सोडियम, मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत, तर सल्फर, क्लोरीन अशी अधातुरूप मूलद्रव्य उजव्या बाजूला आहे. या दोन्हींच्या मध्ये सिलिकॉन हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. असाच आकृतिबंध इतर आवर्तांमध्येही दिसतो. आता धातू आणि अधातूंच्या काही वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येतं की साधारण आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रांवरून दिसतं की धन आयन हा धातूपासून तर ऋणायन हा अधातूपासून बनलेला असतो आणि आयनांना राजवायूंचं स्थायी इलेक्ट्रॉन संरूपण असतं. धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून राजवायू संरूपण असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. याला म्हणायचं विद्युत धनता, म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म. समजा आपण एका गणातल्या मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा विचार केला तर एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडते, केंद्रक आणि संयुजा इलेक्ट्रॉन यातलं अंतर वाढतं, त्यामुळे केंद्रकीय प्रभार कमी होतो आणि संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल कमी होतं. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती वाढते आणि मग असं झाल्यानंतर उपांत्य कवच हेच बाह्यतम ठरतं. ते पूर्ण अष्टक असल्याने तयार झालेल्या धनायनाला स्थैर्य मिळतं आणि म्हणून वरून खाली जाताना गणामध्ये मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढवण्याचा कल असतो. मात्र एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहतं, केंद्रकावरचा धनभार वाढतो, अणुत्रिज्या कमी होते आणि त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होते आणि म्हणून आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म कमी कमी होत जातो. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. याला म्हणायचं अणूची विद्युत ऋणता, म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म. यानंतर हॅलोजन कुलातील प्रवणता. गण 17 मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसते. जसं फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू आहेत, ब्रोमीन हा द्रव आहे, तर आयोडीन हा स्थायू आहे. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.